जाऊ द्या आता मरू द्या. मग ते वाईट वाईट नव्हतं वाईट मग एकच रन झाला. वाईट नव्हता ना तो. वाईट होता पण त्याने नो दिला आता. एकंदरीत धावसंख्या ही धावफलकावरती 8 धावांवरती स्थिरावलेले. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात दुसरा षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती प्रगती पथावरती. आता मात्र स्ट्राईक एंडवरती बाहुबली फलंदाज दाजी नाईक सज्ज होताना दिसेल. गाड घेतोय, सज्ज होतोय मॉन्टीच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा दाजीसाठी. दाजूने पुलचा फटका खेळलाय जरूर, परंतु मैदान लगतचा गेलेला फटका जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, देऊन जातोय केवळ एकेरी धाव. आणि या एकेरी धावानं दाजी नाईक याने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 9 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यात राजाराम वॉरियर्स तेवढे संघ खेळताना दिसतोय FC सुपर 6 दोडामार्ग संघाविरुद्ध आजच्या दिवसातील या तिसऱ्या सामन्यामध्ये. आखोटप्पाचा चेंडू, पुन्हा एकदा पुलचा फटका, परंतु पुन्हा एकदा अपेक्षांची पूर्तता न करणारा फटका गेलाय स्क्वेअर लेगला. डीप स्क्वेअर लेगला दिशेनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अमोल गावडे आपल्याला दिसतो, त्याच्याकडनं चेंडू अडवला जातोय. परतीची फेक केली जाते तोपर्यंत केवळ एका धावेची भर ही निश्चितपणे संघाच्या खात्यामध्ये. मारलाय फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. चेंडू निश्चितपणे वरनियम ब्रँडेड षटकार बाय दाजी नाईक. षटकार निघतोय तो मॉन्टीच्या गोलंदाजी विरुद्ध. सातत्यानं मॉन्टीचा प्रयत्न त्या ठिकाणी आखूट टप्प्याचा गोलंदाजी करण्याचा आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी हा आखूट टप्प्याचा चेंडूवरती कडक प्रहार. या ठिकाणी पुलचा एक देखना फटका दाजी नाईकच्या बॅट मधून. वरनियम ब्रँडेड षटकार. एकंदरीत हा षटकार आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 16 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचली ती राजाराम वॉरियर्स थर्ड संघाचे खेळताना दिसतो FC सुपर 6 दोडामार्ग संघाविरुद्ध. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा बॅक टू बॅक सिक्सेस. वरनियम ब्रँडेड षटकार बाय दाजी नाईक. सलगच्या 2 चेंडूवरती दोन्ही आखूट टप्प्याचे चेंडू आणि या दोन्ही आखूट टप्प्याच्या चेंडूवरती सणसणीत उत्तर त्या ठिकाणी दाजी नाईकच्या बॅट मधून. 2 उत्तुंग षटकार निघालेत 2 सलगच्या चेंडूवरती आणि एकंदरीत धावसंख्या ही 22 धावांच्या टप्प्यावरती बघता बघता येऊन पोहोचले. षटकातला मला वाटतं अजूनही एका चेंडूचा खेळ असेल शिल्लक. बघूया षटकारांची हॅट्रिक. सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकण्याची किमया या ठिकाणी दाजी नाईक मॉन्टी नावाच्या गोलंदाजा विरुद्ध पूर्ण करेल का? संघाची धावसंख्या 28 वरती नेऊन ठेवेल का? हे देखील पाहणं महत्वपूर्ण. पुन्हा एकदा कोटप्पाचा चेंडू आणि मी सांगितलं सलगच्या 30व्या चेंडूवरती सलगचा 30रा षटकार. ज्याप्रमाणे टीव्ही वरती आपण बघतो, टेलिव्हिजन वरती आपण बघतो, ऍक्शन रिप्ले दाखवला जातो, त्याच पद्धतीचे हे 3ही फटके दाजी नाईकच्या बॅट मधून. अजून एक वरनियम ब्रँडेड षटकार निघतोय तो दाजी नाईकच्या बॅट मधून. या षटकातल्या शेवटच्या 3 चेंडूवरती निघालेले शेवटचे 3 सलगचे षटकार. समीकरण चेंज होतंय, समीकरण बदललंय. 2 षटकांचा खेळ संपतोय